30 मातक बांधवांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। बरं वाटते का नाही तुम्हाला? काय दुसऱ्या जातीतली माणसं बौद्ध धर्माकडे आली, आपल्याला काय वाटायला पाहिजे? काय वाटायला पाहिजे? अभिमान वाटायला पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं तर पूर्ण भारत बौद्धमय करीन। थोडं थोडं हनुमंतपर्यंत चालू होतं, जिजांचं चालू होतं, ही लोक गेली, पण ह्याच्यानंतर जी काही प्रक्रिया चालू आहे त्याला आपण सामावून घेतलं पाहिजे। अंधश्रद्धेच्या विळख्यातनं ह्या लोकांना काढण्यासाठी दुसरा मार्ग नाही आपल्याला। आणि दुसरी कौतुकाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सख्खेबाई। आणि मग सचिन माळी माझे मिस्टर आहे, पण सध्या ते तुरुंगात आहेत। मग त्यांनी लिहिलं होतं, माझ्या भीमानं बुद्धाला पेरलं आणि आम्ही देवार बाजूला सारलं। माझ्या भीमान बुद्धाला पेरलं, माझ्या भीमान बुद्धाला पेरलं। अरे मग काय केलं दादा? आम्ही देवार बाजूला धरलं, माझा भीमान बुद्धाला पेरलं, माझा भीमान बुद्धाला पेरलं। आम्ही देवार बाजूला धरलं, मोठी देवाचा दगा एकाचा भी लगाना पता। मोठी देवाचा दगा एकाचा भी लगाना पता। हे पोटाड विमान घेरलं, हे पोटाड विमान घेरलं। आम्ही देवार बाजूला सारलं, चमत्काराच्या सांगतात कथा। अवतारी बुवा अवतारी माता चमत्काराच्या सांगतात कथा। असं भोगंत सत्तन भरलं, असं भोगंत सत्तन भरलं। आम्ही देवार बाजूला सारलं, आम्ही देवार बाजूला सारलं, आम्ही देवार बाजूला सारलं। राशी भविष्य कुंडली बघा, अहो मंगल शनी देईल दादा। राशी भविष्य कुंडली बघा, मंगल शनी देईल दादा। त्या भामट्यानं पाकिट मारलं, त्या भामट्यानं पाकिट मारलं। आम्ही देवार बाजूला सारलं, आम्ही देवार बाजूला सारलं, आम्ही देवार बाजूला सारलं। पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती, अवकष्टी झाले करोडपती। पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती, आम्ही देवार बाजूला सारलं, आम्ही देवार बाजूला सारलं, आम्ही देवार बाजूला सारलं। धर्म बनवला आपुची गवळी, धर्माची त्यांनी
बांधली तळी जन्म बनवला पुढची गोळी बांधली तळी या टोळीनं माणसाला मारलं या टोळीनं माणसाला मारलं आम्ही देवानं बाजूला सरलं आम्ही देवानं बाजूला सरलं आम्ही देवानं बाजूला सरलं देऊया कोसा गिरीला देऊया कोसा विज्ञानाचा घेऊन वाचा विज्ञानाचा घेऊन वाचा आम्ही देवार बाजूला चाललं आम्ही देवार बाजूला चाललं आम्ही देवार बाजूला चाललं त्याचे सगळे काही नियम ठरलेले आहेत आपल्याकडे. आणि मग कसं झाले की एका बाजूला असं गौरवलं जातं की स्त्री म्हणजे आद्यशक्ती आहे, आदिमाता आहे, देवी आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या समाजामध्ये स्त्रीला कशाचं स्थान आहे हो? कशाचं स्थान आहे? हो तुम्ही कन्फ्युज आहे, बरोबर तुम्हाला माहिती आहे स्थान कशाचं आहे. देवीचं स्थान आहे का नाही? देवळात गेल्यावर कोण असते? देवळात गेल्यावर देवी आणि घरात आल्यावर पायातली वाहन. देवळात गेल्यावर आम्ही देवी पुढे नतमस्तक होतो आणि घरात आल्यावर आम्ही मालक होतो. रोज शेताचा तू बांध तुडविला, धरणीच्या पोटात सूर्य उगविला, चिवचिवत्या पाखरांना घास भरविला, मोडक्या संसाराचा माडा चालविला. हे तुझे आई हे कष्टाचे माई, तू बोलत नाही मन बोलत नाही ग माये ग माये ग
जगण्यासाठीच नाही तर जगवण्यासाठी चिल्या पिल्यांना प्रत्येकाला रात दिवस एक करणारी माय माय हा माय पुढा फिका समजा देऊळ राऊळ मायच्या पायाच्या चिऱ्यात महाजन ठाये माझी माय